माझं नाव सतीश शाप्पाराव राक्षसे, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी, राहणार एरंडेश्वर. या ठिकाणी मी ज्या ठिकाणी भरतीपूर्वचं ट्रेनिंग सेंटर चालवतो आहे वसमतमध्ये, कमांडो करिअर अकॅडमी वसमत, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. या ठिकाणी एक व्यक्ती आला व त्या व्यक्तीने मला सांगितलं की कुठल्या प्रकारे की तलाठी भरती संदर्भामध्ये या अमुक अमुक पदावर निवड यादीमध्ये तुमची नाव नोंदणी वगैरे करून देतो किंवा जॉईनिंग लेटर वगैरे देतो म्हणून. त्या याच्या अनुषंगानुसार मी त्या व्यक्तीला समोर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन 16,02,000 रुपये ट्रान्सफर केले होते. मग त्या माध्यमातून मला नंतर लक्षात पडलं की मी ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो डॉक्युमेंट चेकिंगसाठी वगैरे, मग त्यानंतर मला लक्षात पडलं की या व्यक्तीने माझी डॉक्युमेंट चेकिंग केले असता त्या लिस्टमध्ये माझे नाव वगैरे दिसले नाही. त्यानंतर मला लक्षात पडलं की या व्यक्तीने माझी फसवणूक केली आहे म्हणून. त्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर मार्ग पत्कारला व गुन्हा दाखल केला त्यांच्यावर. फसवणूक झाल्याचं कळल्यानंतर तुम्ही पैसे परत मागण्याचा वगैरे प्रयत्न केला की नाही, तर काय? हो, पैसे त्यांना मी मागण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोनवर टाळाटाळ करत होते. माझा फोन वगैरे घेत नव्हते कुठल्या प्रकारे. नंतर त्यांनी फोन लावला असता त्यांनी माझा फोन रिसीव नाही करणार, बंद करणार. नंतर त्यांनी शिवीगाळ वगैरे केली, पेमेंट देतो जा, देत नाही, काय करायचं तुझ्या माध्यमातून तू कर. आता काय अपेक्षा काय आता पोलिसांकडून काय अपेक्षा? माझी अपेक्षा एवढीच आहे की सदरील समोरच्या व्यक्तींनी, साहेबांनी माझा अर्ज वगैरे स्वीकार करून मला पेमेंट वगैरे त्यांनी काढून द्यावं.